मी रमेश जयराम देशमुख, मुक्काम पोस्ट कोथरूड उत्पादक सभासद. आणि आता काही लोक म्हटले बोलू नका, बीजे बोलले, ते सभासद आहे, मी सभासद आहे. हे काही घर नाही, इथं हा कारखाना आहे माझ्या. आता मला काय फार याच्यावर भाषण करायचं आहे, माझं लई ज्ञान आहे का माझा अभ्यास आहे अशातला भाग नाही. हा वालावर फारही बोलायचं नाही, कशावरच बोलायचं नाही. पण मला एकच बोलायचं आहे का सहकारी संस्थेमध्ये असो नाही तर कुठेही असो, बऱ्याच वेळा जनरल मीटिंग असते ना, त्या मीटिंगमध्ये हे लिहिलं जातं ना, प्रोसिडिंग लिहितात का बोय? लिहिलं तर फक्त सुईचं फायद्याचं तेवढं पुढच्या याला दाखवतात का? म्हणजे आता मागच्या वेळेला ते नाव बी घेत नाही मी लागलं तर, पण आदरणीय आमदार साहेबांनीच सांगितलं होतं का ज्यांनी हा उद्योग केला मागच्या वर्षामध्ये आपण सगळ्या तालुक्यांनी ते पाहिले, मोबाईलमध्ये पाहिले, कुणी ज्यांनी काही ते दाखवले, ते किती खोटं दाखवलं खरं मला माहीत नाही, पण ते दाखवलं, त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही याचा अर्थ ते खरं आहे. आणि मग हे एवढं दाखवलं काही कोटीनं रुपयाचा गुताडा दाखवला. मग कोटीनं रुपयाचा गुताडा दाखवला आणि आता आपण म्हणतो समजा आत्ताही काही जबाबदार माणसं म्हणले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मला तर असं कळालं का त्यांच्या ग्रॅज्युएटे ते काही पैसे विचार त्याच्यासहित खाड्यासहित सगळ्यांना पैसे देऊन टाकले. मग एवढं थांबा, नंतर बोला तुम्हाला काय बोलायचं असलं ते. कारण मी सभासद ज्यांना ऐकायची मानसिकता नाही त्यांनी निघून जायचं, त्यांना कुठं बांधून ठेवले. ज्यांना घरी काम आहे त्यांनी ढळायचं जायचं निघून. तुमच्या अजून काही मीटिंग संपेपर्यंत थांबलं पाहिजे असं काही नवस नाही. आणि वर्षातून एकदा याला बोलायचं नाही, त्यांनी बोलायचं नाही, मी मीटिंग कशाला जग मारायला घेता. मग आता मला एक कळालं नाही, ह्या ज्या लोकांनी 4-2 ते काय माझे दुश्मन नाही, माझे मित्र आहेत, ते काय मला त्यांचं वैयक्तिक म्हणून बोलायचं नाही. पण आत्ता जे माझ्या अगोदरच्या व्यक्तीने सांगितलं ते नाईकवाडी, ते नाईकवाडी फक्त पगार 1.5 कोटी त्यांना जास्त द्यायला लागेल, 75 लाख रुपये द्यावा लागेल. काय असेल तो, मी म्हणतो 50 रुपये जादा द्यायला लागेल, त्याच्यामुळं तो माणूस घ्यायचा नाही. म्हणजे मला अक्कल कमी आहे. माझा एखादा माणूस समजा बेस यागरी झालेला अनुभवी ज्यानं कृषी विद्यापीठात उद्योग केला, त्याला एखाद्या चांगल्या उद्योगपतीनं कामाला ठेवायच्या ऐवजी मी कमी पगारात काम करतो म्हणून मला ठेवायचं, असा प्रकार आहे हा. मला वाटतं मध्ये एक काळ मी ऐकला होता का चिनिंग प्लांट होता यांचा संभाजीराजे थोरातांचा, आणि त्यांचा जो माणूस होता तो काही दिवस तो चिनिंग प्लांट तोट्यात चालला, पण त्याला चालवणारा माणूस चांगला आला तर त्यांनी तो चांगला हलवला. म्हणजे जर तुम्ही फक्त 75,000 पाहून जर काही लाखानं रुपयाची नुकसान करणार असाल, मला हे गणितच कळलं ना तुमचं का तुमच्या सुईवर नाही म्हणून घेतला नाही, ते बाकीचे बोलायला लाजतात, मला काही घेणं नाही. आलं का लक्षात? मग मला एक दुसरं बोलायचं आहे पुढचं. तुम्ही सगळ्यांनी ते टी व्हीवर पाहिलं यांनी काही कोटीनं भ्रष्टाचार केले बुवा. मला एक गणित कळालं नाही, ह्या ज्या 4-5 लोकांनी एवढे पैसे, आता काहींचे नावं आले नाही, बाईट आली नाही म्हणून त्यांची नावं कळाली नाही, त्यांचे राजीनामे घेऊन टाकले नाही तर तुम्ही त्यांची बाईट देणार होते बरेच लोक, तर ते आता सांभाळून घेतलं तुम्ही. मला त्याच्यात खोलात जायचं नाही. पण ज्या लोकांनी हे एवढे पैसे केले, आत्ताही काही लोक म्हणले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, बरोबर आहे ना? मागच्या वर्षी म्हणले होते, प्रोसिडिंगला आहे का होते? नाही. म्हणजे प्रोसिडिंग तुमच्या सुईवर लिहिलं का तुम्ही? कारण तुमच्या हातात आहे ना सत्ता, ज्याच्या हातात ससा तोच पारधी. मग आता मला एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा सगळ्यांना, ह्या ज्या 4-5 लोकांनी हे काही कोटीनं रुपये काढले असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे ना? त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मला एक गणित कळाना, ह्या लोकांनी हे एवढे पैसे काढेपर्यंत संचालक बोर्डाने त्यांच्याकडे कोऱ्याच्या कोर सह्या करून हे कुठं दुबईला गेलते का? मला हेच कळालं नाही. यांनी एवढे पैसे काढत तो हे काय करीत होते? म्हणजे त्याचं उदाहरण एक सांगतो तुम्हाला. आता मी माझ्याकडे आहे पान नंबर 17 आहे, तुम्ही नंतर पहा, आता नका पाहू. पान नंबर 17वर सगळे जे माल घेतात ना, म्हणजे गंधक असेल, लोखंड असेल, ग्रीस असेल, नट बोलट काय ते सगळ्या खरेद्या, त्याच्यातले 1-2च उदाहरणं मी सांगतो. मागच्या वेळेला प्रकाश नवलेंनी काही गोष्टी मांडल्या होत्या. म्हणजे एक रिकामी गोण, एक 4-5 वर्षापूर्वीची खरेदीची किंमत पहा तुमच्याकडे सगळ्या गावावाले, आणि ती गेल्या वर्षीपासून 5 ते 6 रुपयाने कमी झाली. 15 रुपयाच्या गुणीमध्ये 5-6 रुपये कमी झाली एखादा माणसं सभासद बोलल्यामुळं. तसं सगळं पान पहा तुम्ही, ग्रीस पहा, अमकं पहा, तमकं पहा, त्याच्यात 50 रुपये किलोचा फरक झाला. ते जाऊ दे, मला कमीत कमी बोलायचं आहे मला. म्हणजे 1 किलोमध्ये किंवा 1 रिकाम्याच्या गुणीमध्ये जर 5 आणि 6 रुपये 15 रुपयाच्या गुणीमध्ये, तुमच्या करताच बोलतो आता मी, तुम्हाला फक्त कारखाना चालवायचा आहे. म्हणजे मला बोलायचं नाही त्याच्यावर, कारखाना मला शेती चालवायची आहे.
मला शेती चालवायची, पण जर 1500-1600 रुपयाला जर याची खताची गोण येत असेल 10-26ची 1840ची, आणि मी जर ती 2200 रुपयाला 2500 रुपयाला खरेदी करीत असलो, आमच्या बापानं चालवली का ती शेती? चालेल का? तुम्ही सगळे शेतकरी हे चालेल का? हे सगळा पान नंतर तुम्ही पहा, ह्या सगळ्या खरेदींचे आकडे पहा. मग हा जो आता म्हणले ना तो खर्च येतो कशाचा? हे तयार करायला साखर, तो खर्च हा इथं वाढवतोय. ह्या सगळंच खर्च. आता तुम्ही विचार करा, कारखान्याची ही सगळी मालमत्ता आहे, याच्यामध्ये खरेदीला बेरिंगा किती, बुशिंगा किती, चुना किती, गंधक किती, वायर रोप किती, टायर किती, वेल्डिंगचे रॉड 100 आणि वस्तू आहेत. किती? 100 आणि वस्तू. मग जर अशा रिकाम्या गोणपटात जर 5 रुपये खायले 15 रुपयाच्या, तर ह्या सगळ्या खरेद्यांमध्ये जर असं चाललं, कस काय कारखाना उजरेल? तुम्ही 100 कोटी दरवर्षी आणले तरी कस काय चालेल? मला येड्याला कळून राहिलंय भाऊ. आता तुम्हाला किती कळत आहे मला माहीत नाही, पण मी वाचलो, मला वेड्याला हे कळत आहे. असं असलं तुम्ही तरी म्हणता आपल्याला कारखाना चालवायचा आहे, किती कर्ज झालं तरी चालवायचं आहे. किती कर्ज म्हणजे किती? मला हे गणित कळलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना चांगले माणसं बोलायला लागले का कुणीतरी म्हणायचं हे खाली बस. अरे हे फक्त संचालक बोर्डाला ही मीटिंग एकदाच आहे, हे जे सगळे बागले उद्योग आता हे सगळे संचालक उठले, मी त्यांच्यात होतो. आता चालले वाढवायला, काय ऊस वाढवायला. मला सांगा, त्यांचे जेवढे सभासद वर बसले संचालक, त्यांच्या गावात वाढवायला ऊस तुम्ही इकडे तिकडे इंडस्ट्रीवर. तुमच्याच गावांनी ऊस आहे का? म्हणजे सगळ्यांचं तसंच आहे ना. लोक ऊस का लाविना ऊस? तुम्हाला जर परवडा, आपण जर माझा प्रपंच त्याच्यावर आहे. मी तुम्हाला सांगू का, गेल्या वर्षी मी 9 एकर ऊस चाऱ्याला दिलाय 2200 रुपये टनानी, पाष्टासहित आणि वाड्यासहित. फार कमी ऊस आलाय माझा. माझं पोरग शेती त्यांनी ताब्यात घेतली आता जवळपास. तो म्हणतो ऊसच लावायचा नाही. म्हणजे मला पुढच्या वर्षी मला कारखाना लढायचाच नाही. माझी तशी विनंती तुमच्या वतीनं का अजून 10 वर्ष इलेक्शनच घेऊ नका, यांना संचालक राहू द्या. ठराव घेऊन टाका, ठराव घ्या तुम्ही, यांनाच 10-20 वर्ष ठेवा. फक्त कारखाना चालवा, किती कर्ज होऊ द्या, पण कारखाना चालवा. म्हणजे मला साखरच नाही मिळायची दिवाळीला. मी सगळा 8-9 एकर ऊस चाऱ्याला दिला. चाऱ्याला 2200 रुपये टनानी, वाड्यासहित आणि पाष्टासहित. म्हटलं बरं झालं नाही, किती पैसे आले इकडे वाढले. मग वाड्यात पाष्टात तेवढे पैसे माझे उलटे वाढले, ते एक रकमी आली. म्हणजे मी असा विचार करतो की जो मी 700 आमच्या भावांनी मिळून 700-900 टन ऊस इकडच्या तिकडचा भाव द्या, इकडचा आपल्या तालुक्यात घालणारा माणूस, मी जर ऊस लावायचं बंद झालोय. माझं पोरगं म्हणतो ऊसच लावायचं नाही, त्याच्यात काय आहे? देवा शपथ. आता 2-3 एकर आहे, तो त्यांनी तिकडून नारंगावून बियाणं आणले, तो चरकाला द्यायला ते नगाव जातोय ना. म्हणजे कारखान्याला पुढच्या वर्षी मी उत्पादक सभासदच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही ऊसवाळा तुम्ही उठले गेले. माझी नाळी शेंबडाची खालच्या वाटावर आली आणि मी यांना म्हणलो ते शेंबड पूस, तुम्ही ऐकल का माझं? अरे काय चाललंय? साधं गणित आहे ना, बाजार भाव चांगला द्या आणि तुम्ही इकडे जेवढे पैसे वाहतुकीला घालता, तो कवळा ऊस आणता, आमची रिकव्हरी मारिता आणि मग त्याच्याऐवजी त्या जे भाड्याचे पैसे ते आमच्या इथं जर घातले, आम्हाला ऊस लावा सांगायला याची गरजच नाही. तुम्ही आम्हाला कळत आहे आमचा प्रपंच ना आमचा फायदा. तुम्ही 3500 रुपये जर भाव द्या, तुम्ही नाही म्हणले ना तरी लोक बळद नोंदी करतील येऊन इथं. अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता बोलायचं आहे त्यांना, जनरल मीटिंग दररोज नाही, आपण भाऊ घरी. आता इथं मी सभासद आहे, मला स्वातंत्र्य इथं बोलायचं. पर्वतराव हे सगळे जे तुम्ही उठाता आणि गावोगाव ऊस वाढायला, यानं ऊस वाढणार नाही. तुम्हाला जर भाव चांगला द्यायचा असला तर तुम्ही न सांगता लोक ऊस लावणार आहे. आता गायकर साहेबांची तब्येत बरोबर नाही, मला काही कोणाला दुखवायचं नाही वैयक्तिक, मला काही कोणाचं घेणं नाही. आणि मला तर कोणचंच इलेक्शन लढवायचं काय डोक्यात नाही. कारण असं आहे नाही, आता गंमत अशी आहे का जालिंदर भाऊ, मी जिल्हा परिषद सदस्य झालो, मी कुठून रुपयात गोळा केला नाही, आता परत कोटीनं रुपये कुठून आणायचे इलेक्शन लढवायला? एवढं सोपं आहे का? ते सगळ्याचं सॉंग करता येतं. जे आता पैसे गोळा करतील ते लढतील आमच्या इकडं. आता त्याच्यावर वेगळी बाईट देईन मी, त्याला वेगळा वेळ आहे. माझ्याकडे लय भांडवल आहे, त्याच्यावर आता मला बोलायचं नाही इथं. त्यांची सगळ्यांची जिरवील मी. आमच्या घरावर बोलणारे आहेत ना, त्यांचं इतकं मला एक कळतंय तालुक्यात. अगोदर पिचड साहेब होते, 2 मिनटं, पिचड साहेब होते, गायकर तुम्ही याच्या अगोदर लई नेते होते.
आमच्यावर बोलायचं कोणीच हिंमत नाही केली, कारण हे सगळे खानदान होते. जो खानदान आहे ना तो खानदान आमच्या घरावर बोलायची त्याची हिंमतच नाही. म्हणजे बांडगुळ आहेत ना, बांडगुळ कळतं तुम्हाला, आंब्याच्या झाडाला जास्त लागतं, ज्या झाडाला फळं येतात त्या फळं येणाऱ्या झाडाला बांडगुळ लागतं. पण एक लक्षात ठेवा, बांडगुळाला बुडू काही नसतं, शेंडाही नसतो, त्याचं आयुष्य पण कमी असतं. ते बांडगुळ दुसऱ्या परजीवी दुसऱ्याच्या याच्यावर जगणारे असेच बोलतील आमच्यावर बोललं वाकडे तर, नाही तर आमच्यावर बोलायला जागाच नाही. आमच्या बापांनी आजोबांनी सप्ते घातले, आम्ही चांगल्या पद्धतीनं सरळ राजकारण केलं, आम्ही कुठं भ्रष्टाचार केला नाही, कुठं डाग लागून नाही दिला. त्याच्यामुळं आमच्यावर खानदान माणूस बोलू शकत नाही. आणि जे बोलणार आहे ते फोकट बाबूराव बाळगुळासारखे जगेल ते बोलू शकतात आमच्यावर रामकृष्ण हरी. आता हे जे मी बोललो हे मला काय वैयक्तिक, यांचे वर सगळे माझे मित्र आहेत, त्यांच्यावर असं वैयक्तिक बोलणं मला त्यांनी छापलंय म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला. मी याच्यातून कोणाचं मन दुखावलं असेल, माझं काही कोणी वाकडं करणार नाही, पण तरी मी त्यांची माफी मागतो. थांबतो. रामकृष्ण हरी. वैभव बोलतील आता.